प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होत आहे अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन। नेर तहसील कार्यालयाच्या हद्दीत येत असलेल्या आणि नेरपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या गट क्रमांकामधून गेल्या अनेक वर्षांपासून जेसीबी, पोकलँडसारख्या ताकदवार यंत्राने मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून रात्रीच्या रात्रीच या मुरुमाची विल्हेवाट लावली जाते। रात्रीतूनच या जागेवरून कमीत कमी 8 ते 10 गाडी 3 ते 4 ब्रास मुरुम घेऊन अवैधरित्या पसार होतात। हे अवैधरित्या चोरून नेलेला मुरुम हा 1000 ते 1200 रुपये ब्रास प्रमाणे विकला जातो। याकडे प्रशासन महसूल विभागाचे कुठलेही लक्ष नसल्याचे दिसून येते। या भागाची पाहणी केली असता यावरून असे लक्षात येते की अंदाजे 2 ते 3 लाख ब्रास मुरुम अवैधरित्या चोरून गेला असल्याचे दिसून येते। तसेच मुरुमातून निघणारे डबराचेही मोठ्या प्रमाणात वाट लावली गेली आहे। ही जागा शेतकरी मालानी यांची असल्याचे समजते। तहसील कार्यालय आणि नगर परिषद हद्दीत येत असल्यामुळे हे अवैधरित्या होत असलेल्या उत्खननावर संबंधित अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे दिसून येते। या उत्खननाला कुठल्या अधिकाऱ्याचे अभयदान दिले हे लवकरच पुढ्यात येईल व त्याकडे तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरीत आहे। नवनाथ दोरई, विदर्भ न्यूज, नेर।